नमस्कार, मी सुजित. स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी शेअर मार्केटमधला ट्रेडर आणि म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर. मार्केटमध्ये जी परिस्थिती आहे, याचा आढावा घेण्यासाठी आपलं चॅनल आहे. तरी अजून नवीन-नवीन माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहावी, यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि व्हिडिओमधली माहिती जर आवडली तर नक्कीच लाईक करा आणि इतरांनाही पाठवा. कोणाला जर म्युच्युअल फंड मार्फत किंवा स्टॉक मार्फत एक मोठा असा कार्पस येणाऱ्या 10 ते 15 वर्षामध्ये करायचा असेल, तर आपण नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. त्यामध्ये आपण थोडी नवीन प्रकारे इन्व्हेस्टमेंट करून हा जे आपला उद्देश आहे, तो लवकरात लवकर साधण्याचा प्रयत्न करू. तरी चला, आपण व्हिडिओला सुरुवात करू. आज दुष्काळात 13वा महिना परत एक ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. जे आपण नवीन युद्ध बघतोय, यूएस, इराण, इस्रायल यांचे. हे थोडंसं मावळत आलेलं होतं. त्यामध्ये सुद्धा का आज एक ट्रम्पनी परत भर टाकली. इराणनी सांगितलं, की "मी हे मान्य करणार नाही." त्यांच्या अटी वगैरे ज्या होत्या. त्यानंतर ट्रम्प साहेबांनी म्हटले, "हे तुमचं बोलणं योग्य नाही. लवकरात लवकर तुम्ही याच्यावर डिसिजन द्या आणि टाळाटाळ करू नका. नाहीतर काही वाईट घडू शकते." हा ऑलरेडी ट्रम्पचा त्यांनी मेसेज दिलाय आणि परत एक दुर्घटना अशी झालेली आहे. रशियामधून आपल्याला सध्या ऑइल येत होतं. हं. एक अल्टरनेटिव्ह म्हणून. तर युक्रेन आणि रशियाचं ऑलरेडी युद्ध चालू आहे. त्याच्यामध्ये परत झालंय, की युक्रेननी रशियामध्ये जे त्यांची ऑइलसाठी आहेत किंवा ऑइलचे वगैरे फॅक्टरीज वगैरे बरेचसे आहेत त्या ठिकाणी. ऑइलचे स्ट्रक्चर त्याच्यावरती ड्रोननी हल्ला केलेला आहे आणि तो हल्ला खूप मोठा झालेला आहे. जवळपास रशियामधून जे 100% ऑइल येते, त्याच्यामधनं 40% ऑइल आहे त्या ठिकाणी नेत होतं, ज्या ठिकाणी आता हमला झालेला आहे. म्हणजे 40% ऑइल हे ब्रेक होणार. म्हणजे आपल्याला आज इराणकडनंही भेटायला मुश्कील झालेलं आहे आणि रशियाकडनंही मुश्कील होणार आहे. त्यामुळेच आज जवळपास दुपारपासनं नायरा पेट्रोल पंपचे त्यांनी त्यांचे प्राईस पेट्रोलचे ₹5 आणि डिझेलचे ₹3 वाढवलेले आहेत. सध्या तरी एच-पी, भारत पेट्रोल पंप, हिंदुस्थान पेट्रोलियम यांनी वाढवलेले नाहीत. पण नायरांनी त्यांची किंमत वाढवली आहे. याचा लवकरात लवकर फटका आपल्याला उद्या ते परवापर्यंत लागू शकतो. आज अक्षरशः पेट्रोल पंपावरती लोकांच्या लाईन लागलेल्या आहेत गाडीमध्ये पेट्रोल वगैरे भरून घेण्यासाठी. आणि क्रूड ऑइलचे रेट जे $100 पेक्षा कमी आलेले होते. आता ते परत हळू-हळू पेटत आहे. 107, 108 च्या आसपास गेलेलं आहे. हे अजून 2-3 दिवसामध्ये वाढू शकते जर हा अ, परिणाम जास्त झालेला असेल तर. आणि तिकडे ट्रम्प तात्या यांची इराणसोबतही काही जमले नाही अजून. युद्धाची बातमी आलेली होती, कमी करतोय युद्ध म्हणून वगैरे. परंतु ते स्टॉप झालेलं नाहीये. त्यात अजून चिघळण्याची वातावरण दिसत आहे. त्यामुळे उद्या आपलं मार्केट पडण्याची दाट शक्यता आहे. उद्यासुद्धा एक फॉल मेजर नाही, परंतु थोडंसं करेक्शन तरी येऊ शकते. कारण 2-3 ह्या निगेटिव्ह न्यूज आलेल्या आहेत. तरी आज रात्रीमधून परत ट्रम्प तात्या इराणवरून परत तिथं काही न्यूज येते बघू आणि चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.